हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे वर्षा आणि तुम्ही बघत आहेत लाईफस्टाईल विथ वर्षा. तर आपण आज बनवणार आहोत भोपळ्याची भाजी, म्हणजेच पंपकिनची भाजी, एकदम कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून. तर आपण थोडीशी हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया, म्हणजे भाजीमध्ये छान चव लागेल. तर मी इथं आता कढई घेतली आहे, तेल तापून घेतले आहे त्याच्यामध्ये. तर आता तेल तापत आलं आहे, आपण त्यामध्ये मोहरी ॲड करूया. आता जिरं ॲड करूया. दोन तीन कढीपत्त्याची पाने टाकूया. जसं की तुम्ही बघू शकता, आता जिरं मोहरी झाली आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड करूया. लसूण आता ब्राऊनिश झाला आहे. थोडंसं हलवून घेऊया. त्यामध्ये आता आपण ग्रीन चिली टाकूया, जे आपण खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. त्याने भाजीला छान फ्लेवर येतो. थोडं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे 2-1 मिनटं. आता आपण चिरून घेतलेला भोपळा ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्पायसेस ॲड करणार आहोत. आता भोपळ्याला पाणी सुटलं आहे. आता आपण तिखट मीठ ॲड करणार आहोत. लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं. थोडीशी हळद ॲड करूया. 1 टेबलस्पून मीठ ॲड करूया. याला छान मिक्स करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता भाजी आता थोडी शिजत आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये छान लागतो. एकदम बारीक केलं तर ते छान नाही लागत, पिठासारखं लागतं. आता याला आता छान मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं झाली आहेत. आता भाजी शिजत आली आहे. आता आपण लास्टला कोथिंबीर ॲड करत आहोत. आता छान कोथिंबीर हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे आता. तर ही भाजी आता रेडी आहे सर्व करण्यासाठी. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thank you everyone.